नमस्कार. अंकुर बालवाडीचं काम अगदी 2-2.5 वर्षापासून प्रचंड नियोजन करून आणि त्याचा सगळा अभ्यास करून मुलावर काम करणारी ही पहिली मुरुडमधली बालवाडी असेल. आणि या 2 वर्षामध्ये अनेक पालकांनी आपले मूल या बालवाडीमध्ये प्रवेश दिलेला पण आहे. आता ही दुसरी बॅच आहे, ज्यामध्ये पहिलीला मुलं सहज वाचतात आणि सहज लिहितात. मुलांना जसा एक शब्द दिला तर एका शब्दावरून स्वतःचा विचार करून त्या शब्दाबद्दल आपली माहिती लिहितात, किंवा इंग्रजीतला एक शब्द दिला तर त्याच्यावरून त्याचं वाचन पण सुरू असतं. हे काम सोपं नाही. पालकांना प्रचंड घाई आहे. आपलं मूल कुठल्या वयात आहे, त्या वयोगटात त्याच्या हालचाली कुठल्या प्रकारच्या असतात, अभ्यास आहे पण त्या अभ्यासाला कसं घ्यायचं आहे. उदाहरणार्थ प्ले गट आहे म्हणजे तिथे काही खेळच असतो का? खेळायलाच मुलं येतात का? किंवा मग अभ्यास गट 2 आहे मग तिथून अभ्यास दिला जातो घरी, किंवा एक गट आहे त्यांना मग असा दिला जातो वेगळा. असं अजिबात नाही. मूल जेव्हा बालवाडीत प्रवेश करतं आणि जेव्हा तासिका मुक्त खेळापासून सुरू होतात तेव्हापासून मुलांचं शिकणं चालूच असतं. पण एवढंच आहे की मुलात जो मूलभूत गुण आहे, जो खेळणं, त्या खेळालाच आम्ही अध्यापनाची साथ देऊन आम्ही ते शिक्षण देत असतो. आणि शाळेतल्या घरातल्या वस्तूचा वापर करून मुलं कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ 2 म्हणजे काय आहे? 2 डोळेच आहेत का? 2ला 1 म्हणणार नाही मूल. किंवा 5 बोटं आहेत. मग ती 5 ही संकल्पना क्लिअर करण्यासाठी अनेक वस्तूंचा वापर करून, अवतीभोवतीच्या परिचित अशा वस्तूचा वापर करून, हवेमध्ये अक्षर गिरवून, हवेमध्ये अंक गिरवून अनेक उपक्रम घेऊन आम्ही मुलांना हे अशा पद्धतीनं शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. मुळात दरमहा पालक सभा आहे. पालक सभेमध्ये जे पालक येत नाहीत त्यांचाच मोठा प्रश्न असतो की आता घरी अभ्यास कसा आहे. घरी अभ्यास कसा आहे तर यासाठी काही व्हिडिओ सुद्धा रिसर्च करून बघायला पाहिजे. शिक्षण क्षेत्रातले कुठले कुठले व्हिडिओ आहेत, किंवा लहान मूल कसं शिकतं त्याच्यासाठी ऍक्टिव्हिटी घरात कशा घेतल्या पाहिजे. आम्ही तर पालक सभेला सूचना देऊन आम्ही त्या कृती पालकाकडून करून घेतो आणि त्या संदर्भातल्या कृती गटावर शेअर पण होतात. मुलं छान व्यक्त होतात, छान लिहितात, छान वाचतात. हे त्यांचा अभ्यास नाही का? मुळात काहीतरी वहीवर लिहून देणं किंवा काहीतरी पाटीवर करून काढणं हे म्हणजे अभ्यास आहे का? याला तुम्ही अभ्यास कसं म्हणू शकता? एखादा शब्द दिला आणि त्या शब्दावर प्रत्येकाचं मत वेगळं असणार आहे ना. तसं मूल प्रत्येक जण वेगळा आहे, प्रत्येकाचा विचार वेगळा आहे. मी जो विचार करते ते तुम्ही विचार करताय असं नाही ना. तर मुलांसुद्धा तीच भावना आहे की प्रत्येक मूल वेगळं आहे आणि मुलांच्या पद्धतीने इथं शिकवलं जातं. आणि मुळात फक्त लिहिणं आणि वाचणं म्हणजे अभ्यास नव्हेच, कारण हे वयोगट मेंदू विकासाचा आहे. 8 वर्षापर्यंत मेंदूची पूर्ण वाढ होते आणि यामध्ये प्रचंड मुलांच्या मध्ये होणारा बदल हे लक्षात घेऊन त्यांच्या ऍक्टिव्हिटी, त्यांच्या कृती आम्ही नेमून देत असतो. मुलांना पहिलीत जायचे किंवा फर्स्ट स्टँडर्डला जायचे त्यावेळेस त्याचा बेस पूर्ण पक्का करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. म्हणजे मूल सहज लिहील, सहज वाचेल, बाहेर जरी गेलं ते दुकानावरचे नाव वाचेल. म्हणजे तुम्हाला घरी काहीतरी लिहून दिलं म्हणजे बाहेरचं वाचणार आहे का तो? लेखन कधीपासून सुरू असावं, काय लेखनाच्या कन्सेप्ट आहेत, वाचनाच्या काय कन्सेप्ट आहेत, या बारकाव्यानं तपासण्याच्या अगोदर पालक इतकी गडबड करताय, कारण त्याला दोष पालकांचा पण नाही. 50-60 वर्ष याच पद्धतीने आपण शिकत आलेलो आहे. मग जसं आपण शिकलो, जसं आपल्या टीचरने आपल्याला शिकवलं तसंच आपल्या मुलांना पण तसंच शिकवलं जातं आणि तेच व्हायला हवं. ही कन्सेप्ट आत्ता या शिक्षण क्षेत्रामध्ये नाही राहिलेली. जसं मेडिकल एक शास्त्र आहे तसं शिक्षण एक शास्त्र मान्य झालंय आता, कारण मेंदूवर संशोधन झालंय. मेंदू शिकतो कसा, किंवा मेंदू हा शिकण्याचा अवयव आहे, किंवा मेंदूची वाढ कशी होते आणि त्याच्यावर मुलं कशी रिॲक्ट होतात. 3 वर्षाची मुलं काय करतात, 4 वर्षाची मुलं कुठला बदल होतो, 5 वर्षात काय होतो. मग मुलांचं वय म्हणजे जे काही शिक्षण मंडळी आहे, तज्ज्ञ मंडळी आहे, त्यांनी वय का ठरवून दिले फर्स्ट स्टँडर्डचं? मग तुम्हाला एवढीच घाई आहे तर पहिली 3 वर्षाचंच केलं असतं ना, की 3 वर्षाचा 3 वर्ष झालं चला पहिली टाकूया आपण, का तर तिथं लिहायला वाचायला. नका, मुलांना खाईत ढकलू नका. आम्ही खूप वेगळ्या पद्धतीनं काम करतोय आणि ज्यांना हे समजलंय ते पालक सभेला 100% उपस्थित असतात.
ते समजून घेतात आणि ती समजून घेण्याची वृत्ती जर त्यांच्या मुलासाठी समजून घेऊन काम करायला लागले तर मुलं नक्कीच पुढे गेलेली दिसतात. जसं आता आमची पहिली गेलेली मुलं पहा. एकाही पालकाला तुम्ही विचारू शकता की मुलं कशी सहज वाचायला शिकली, सहज लिहायला शिकली, जे पूर्वी या स्पीडनं काम होत नव्हतं. आत्ता हे काम होतंय. फक्त आपण वेट अँड वॉचची भूमिका घ्यायला पाहिजे. मूल जेव्हा पहिलीत जातं त्यावेळेस काय करतं हे तपासून घेऊन जावा ना. पण त्याला काही घरी तरी अभ्यास काहीतरी द्यायलाच हवा, होमवर्क द्यायलाच हवा. हा 8 तास का? या संदर्भात चर्चा करण्यासाठी मी वारंवार पालक सभा घेते, परंतु पालक सभेला म्हणावं तेवढा प्रतिसाद येत नाही. मग निराशा दाखवतात आणि इथं काय अभ्यासच देत नाही. मग चला घाला दुसऱ्या शाळेत. एखादं मूल चांगलं रमलंय एखाद्या बालवाडीमध्ये, एखाद्या शाळेमध्ये आणि त्याला लगेच दुसरी जागा चेंज करताय तुम्ही, तर त्याचं मन लवकर लागेल का? मूल म्हणजे खेळणं आहे का? जिवंत माणूस आहे ते. तुम्ही जर एखाद्या ठिकाणी नवीन ठिकाणी गेलात तिथं तुम्हाला रुळायला वेळ लागणार नाही का? तो वेळ वाया जाणार नाही का? त्याचा शिकण्याची गती वाढायचं सोडून कमी होणार नाही का? हा विचार का पालक करत नाही? प्राथमिक शिक्षणामध्ये तर सतत स्थलांतर मुलांसाठी खूप घातक ठरतं. कारण त्याच्यामध्ये मनामध्ये वेगवेगळे विचार आणि मी इथं सुटेबल आहे का नाही, मी सुरक्षित आहे का नाही याची भावना मुलामध्ये तयार होत असते. मुलावर काम करणं खरंच कठीण आहे. त्याच्यावर आम्ही खूप मेहनत करून काम करतो. यांचं फलित असं आहे की आम्हाला मुलं तयार व्हायला दिसतात. ना की घरी काहीतरी खरडून देऊन 4-5 वह्या लिहून त्यांना काहीतरी लिहितं देणं करून. हे मान्य नाही शास्त्राला सुद्धा. म्हणून सगळ्यांना विनंती करते की आपण पालक सभेमध्ये सहभागी व्हा आणि शिक्षण कसं मूल शिकतं किंवा शिकतं मूल कसं होतं यासाठीचा प्रयत्न आमचा असतो. आणि ते पाहण्यासाठी किंवा मग मुलांचं शिकणं पाहण्यासाठी किंवा मूल शिकतं कसं यासाठी पालक सभेला उपस्थित खूप गरजेचं आहे. आणि मग हळूहळू तुमच्या पण लक्षात येईल की खरंच इथं काम वेगळं होतंय म्हणून मूल माझं चांगलं घडत आहे. धन्यवाद.